नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 4 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नुकत्याच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केलेल्या आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, दीप्ती शर्मा. तर मित्रांनो, भारतीय महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा हिने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट या पूर्ण केलेल्या आहे. तर एक पॉईंट आहे की तो म्हणजे दीप्ती शर्मा हिने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी ही चौथी भारतीय महिला गोलंदाज ठरलेली आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या आणि आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी आपण बघूया. ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशांचा समावेश हा नुकताच झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 5. तर आता ब्रिक्स या गटाची सदस्य संख्या ही आता 10 एवढी झालेली आहे. तर मित्रांनो, ब्रिक्स या गटाचे 2024चे अध्यक्षपद हे रशिया या देशाकडे आहे. तर मित्रांनो, आपण ब्रिक्समध्ये कोणकोणते देश नवीन ॲड झालेले आहे ते देखील बघून घेऊया आणि जुने कोणते देश होते ते देखील बघून घेऊया. तर मित्रांनो, ब्रिक्समध्ये याआधी होते ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. आता नवीन 5 देशांचा समावेश या ब्रिक्स संघटनेत झालेला आहे. ते म्हणजे इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिराती. ह्या 5 देशांचा समावेश आता ब्रिक्स संघटनेत झालेला आहे. तर मित्रांनो, ब्रिक्सचा उल्लेख झाला तर आपण ब्रिक्स विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर ब्रिक्स या संस्थेची स्थापना 16 जून 2009 रोजी झालेली आहे. संस्थापक देश होते रशिया, चीन, ब्राझील, भारत. तर ब्रिक्सचे मुख्यालय शंघाई, चीन या ठिकाणी आहे. ब्रिक्स हे भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. सुरुवातीला फक्त 4 देश या संघटनेचे सदस्य होते आणि ब्रिक या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाल्याने या संघटनेचे नाव ब्रिक्स असे झालेले आहे. तर ही संघटना गटातील देशांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहाय्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे इत्यादी या संघटनेचे उद्दिष्ट व कार्य आहे. हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. आता या ब्रिक्स संघटनेत 10 देश झालेले आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, किरण देशमुख. तर मित्रांनो, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी किरण देशमुख यांची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची पिकाची पेरणीही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सोलापूर. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात ही सर्वाधिक ज्वारी पिकाची पेरणीही झालेली आहे. सोलापूर हे ठिकाण महाराष्ट्र या राज्यात आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 2,38,000 हेक्टर क्षेत्रावर ही ज्वारी पेरणी झालेली आहे. हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झालेले आहे. त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? मित्रांनो, कमलताई ह्या ऑप्शन क्रमांक 2, मसाला क्वीन या नावाने प्रसिद्ध होत्या. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर अंबिका मसाला केंद्राच्या माध्यमातून जगभरात मसाला पोहोचविला होता त्यांनी.
तर मित्रांनो त्या पुणे जिल्ह्यातील रहिवासी होत्या, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. कोणत्या राज्यात भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गुजरात. आता गुजरात राज्य हे भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आलेले आहे. तर जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना उभारला जाणार आहे, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो गुजरात राज्याचा उल्लेख झाला तर आपण गुजरात राज्याविषयी देखील अधिक माहिती जाणून घेऊया. गुजरातचे एकूण क्षेत्रफळ आहे 1,96,024 चौरस किमी एवढे. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर, तर सर्वात मोठे शहर आहे अहमदाबाद. गुजरातची स्थापना ही 1 मे 1960 रोजी झालेली आहे. तर याच दिवशी आपल्या महाराष्ट्राची देखील स्थापना ही झालेली होती, हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर सध्या गुजरातमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 33 आहे. तर सर्वात मोठा जिल्हा आहे कच्छ, तर सर्वात लहान जिल्हा आहे डांग, हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. गुजरातची भाषा आहे गुजराती, तर सध्याचे मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल, तर राज्यपाल आहे आचार्य देवव्रत. तर आपण गुजरात राज्यातील पर्यटन स्थळे देखील बघून घेऊया. गीर अभयारण्य हे आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. तर गिरनार पर्वत हे श्री दत्ताचे देवस्थान आहे. मोढेराचे सूर्य मंदिर अतिशय दुर्मिळ मंदिर आहे. राणीची बाव देखील गुजरात या राज्यात आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा देखील या गुजरात राज्यात आहे. तर आपण या स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नर्मदा धरणावरील साधू बेटावर उभारण्यात आलेला हा सर्वात मोठा पुतळा आहे. त्याची उंची 182 मीटर असून जगातील सर्वात मोठा पुतळा आहे. या पुतळ्याचे रचनाकार रामसुतार आहे. तर या पुतळ्याला बांधण्याची सुरुवात 31 ऑक्टोबर 2014 रोजी झालेली होती आणि पूर्ण झाल्याची तारीख आहे 1 नोव्हेंबर 2018. ही सर्व गुजरात राज्याविषयी आपण अधिक माहिती बघितली ती आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. मित्रांनो आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे आपल्या एका नवीन बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेला नक्की होणार आहे. नेक्स्ट चालू घडामोडी. भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दुसरा. भारत देश हा जगातील 2 क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनलेला आहे. तर पहिल्या नंबरला कोण आहे? तर पहिल्या नंबरला आहे चीन हा देश. तर मित्रांनो भारत 2050 पर्यंत 435 दशलक्ष टन उत्पादन करण्यात असल्याचे हे त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे, हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी. राजस्थान राज्यातील पहिले स्नेक पार्क कोठे सुरू करण्यात आलेले आहे? तर राजस्थान राज्यातील पहिले स्नेक पार्क हे कोटा या शहरात सुरू करण्यात आलेले आहे. तर भारतातील 29 आणि 4 अमेरिकन प्रजातीचे स्टाफ येथे ठेवण्यात येणार आहे. तर या स्नेक पार्कसाठी दर वर्षाला 10 कोटी रुपयांचे बजेट देखील असणार आहे, हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर मित्रांनो राजस्थानचा देखील उल्लेख झाला तर आपण राजस्थानविषयी देखील अधिक माहिती थोडक्यात जाणून घेऊया. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. स्थापना ही 1 नोव्हेंबर 1960 रोजी झालेली आहे. सध्याचे मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा, तर राज्यपाल आहे कलराज मिश्रा. जिल्ह्यांची एकूण संख्या आहे 53. सर्वात मोठे राज्य आहे क्षेत्रफळाने, हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. तर मित्रांनो राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया. दार रहा राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट नॅशनल पार्क, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, माउंट अबू वन्यजीव अभयारण्य, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सारिस्का नॅशनल पार्क हे सर्व राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात आहे, हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न असतोच. तर मित्रांनो थोडक्यात माहिती देखील आपण बघून घेऊया. प्राचीन इतिहासात व ऐतिहासिक किल्ल्यांची भूमी म्हणून आपण राजस्थान या राज्याला ओळखतो. जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे, तर सर्वात मोठे शहर देखील आहे जयपूर. राजस्थानचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,42,239 चौरस किमी एवढे. राजस्थानला भारतात हा प्रथम क्रमांक लागतो, तो म्हणजे आपण क्षेत्रफळानुसार. तर लोकसंख्या ही आहे राजस्थानची
सध्याची 6,86,21,012 एवढी. तर मित्रांनो, साक्षरतेचे प्रमाण केवढे आहे? तर साक्षरतेचे प्रमाण आहे 67.6%. ही सर्व माहिती राजस्थानविषयी तुम्ही लक्षात असू द्या आणि आपल्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. कुठल्या ना कुठल्या पॉईंटवर प्रश्न हा परीक्षेला असतो, त्यामुळे आपण हे राजस्थानचे सर्व पॉईंट लक्षात घेतले. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की होणार आहे. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या मराठी करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचे मनापासून धन्यवाद.